समजा जर नवरा-बायकोचं नातं घट्ट करायचं आहे, तर अशा कुठल्या हॅबिट्स, स्मॉल हॅबिट्स म्हणू आपण, हं. ज्या डेली रूटीनमध्ये पाळल्या पाहिजेत? येस. हे पण खूप महत्वाचं आहे सर. जसं तुम्ही म्हणालात, की रुटीनचाच तो भाग असला पाहिजे आपल्या. हां, जसं आपण म्हणतो ना, की आपण रोज अंघोळ करतो, आपण रोज ऑफिसला जातो. हां. तसंच काही गोष्टी ह्या आपण अगदी नियम म्हणून तरी पाळल्याच पाहिजेत. हं, त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट, की सगळ्या गोष्टी नवरा-बायकोंनी एकमेकांशी दिवसातून एकदा तरी शेअर केल्या पाहिजेत. ओके. हां. मग ते छोट्या-मोठ्या काही असतील, गमतीशीर असतील, हं, काही कोणाकडून ऑफिसमध्ये ऐकलेल्या असतील किंवा ऑफिसमध्ये काही घडलं असेल, हं. असं असेल, काहीही असू देत. पण ते सगळं एकमेकांना न विसरता, न चुकता सांगायचं. ओके. हं. हे सगळ्यात पहिलं महत्वाचं. हं, दुसरी गोष्ट म्हणजे की आता सगळे व्यस्त असतात. हं. त्यामुळे दिवसातला एक वेळ कुठला तरी असा पाहिजे, की ज्यावेळेला एकत्र जेवण, एकत्र ब्रेकफास्ट तरी हां. कुठली तरी गोष्ट अगदी मी म्हणते, की खूप व्यस्त जरी एखादी व्यक्ती असेल, हं. तरी सुद्धा कॉफी सकाळची किंवा चहा तरी हा दोघांचा एकत्र असला पाहिजे. ओके. हा नियम घालून घ्या तुम्ही. मग तुम्ही सकाळी 8 वाजता ऑफिसला बाहेर पडत असाल ना, हं. तर मी असं म्हणेन, की सर दोघांनी 6 वाजता का होईना, पण एकमेकांबरोबर सकाळी चहा किंवा कॉफी प्यायली पाहिजे. ओके. हं. हा नियमच घालून घेतला पाहिजे तुम्ही.